सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. नाशिक महानगरपालिका हद्दीतील मंडलिक मळा ते अमृतधाम परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. 2 दिवसांपूर्वीच वरद गणपती मंदिरासमोर एका तरुणाला अपघातात आपला जीव गमवावा लागलाय. महानगरपालिका या खड्ड्यांमध्ये आणखी किती जीव गेल्यावर हे खड्डे बुजवणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. एकीकडे महानगरपालिका स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांच्या नावांवर कोट्यवधींचा खर्च करत असली तरी ठेकेदार मात्र निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहनधारकांना खड्ड्यांमधून प्रवास करताना अतिशय सावधगिरीने वाहने चालवावी लागतात. चारचाकी वाहनांचा तोल सावरला जात असला तरी दुचाकी वाहनधारकांना मात्र खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. प्रसंगी मोठ्या गंभीर अपघातालाही सामोरं जावं लागतंय. मंडलिकमळा अमृतधाम परिसरातील या खड्ड्यांवर नेमक्या उपाययोजना होणार कधी, की आणखी कुणाचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.